आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। देशामधील गरिबांसाठी मोदी सरकारने नवीन वर्षाची भेट दिली आहे। गरिबांना पुढील वर्षभर मोफत रेशन मिळणार आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 80 कोटींहून अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेवर केंद्र सरकारवरती अतिरिक्त 2 लाख कोटींचा बोजा पडणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। वन रँक वन पेन्शन योजनेतही काही बदल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। 1 जुलै 2014 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वन रँक वन पेन्शन योजना लागू होईल आणि यावर वर्षाला 8,450 कोटी रुपये खर्च करण्यात येतील। माननीय प्रधानमंत्री जी ने एक ऐतिहासिक फैसला ये लिया है कि नेशनल फूड सिक्योरिटी एक्ट के अंतर्गत जो गरीबों को अन्न सुरक्षा दी जाती है, खाद्य सुरक्षा दी जाती है, ये अब मुफ्त में, पूरी तरीके से मुफ्त में लोगों को उपलब्ध कराई जाएगी। देश भर में 5 किलो अनाज पहले सब्सिडाइज दरों पर मिलता था, 1 साल के लिए अब उनको मुफ्त में वो अनाज उपलब्ध कराया जाएगा। हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांनी ठाकरे पिता पुत्रांना घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे या प्रकरणी आदित्य ठाकरेंना लक्ष करण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि याच मुद्द्यावरून गेल्या 2 दिवसांपासून हिवाळी अधिवेशन तापलेलं आहे। असं असतानाच आता उद्धव ठाकरेही चौकशीच्या फेऱ्यामध्ये येणार आहेत। अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणी आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत। या आरोपांनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियन प्रकरण उकरून काढल्यानंतर आता आमदार रवी राणांनी अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडाचा मुद्दा अधिवेशनात आणलेला आहे आणि विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या आमदारांप्रमाणेच रवी राणांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। विशेष म्हणजे शंभूराजेंनी देखील उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी करण्याची घोषणा केल्याने यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे। दिशा सालियन नंतर आता उमेश कोल्हे, राणेंनंतर आता राणांचे ठाकरेंवर आरोप। कोल्हे प्रकरणात ठाकरेंचा पोलिसांना फोन, उद्धव ठाकरेंच्या फोनच्या चौकशीची घोषणा। राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला त्यांना की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा आणि ही केस दाबा। अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर केलेला हा गंभीर आरोप आणि त्याला राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिलेलं उत्तर। दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले असतानाच आता रवी राणांच्या आरोपांनी पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। कारण उमेश कोल्हे हत्या प्रकरणासंदर्भात पोलीस आयुक्त आरती सिंग यांना कारवाई करू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता, असा गंभीर आरोप राणांनी अधिवेशनात केलाय। उमेश कोल्हे जे हिंदू विचाराचे होते, त्यांनी हिंदूच्या फेवरनी त्या ठिकाणी पोस्ट टाकली, त्याबद्दल त्यांना अनेकदा धमक्या आल्या आणि धमक्याची त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा अमरावतीच्या सीपीने लक्ष दिलं नाही। कारण त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला त्यांना की हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा आणि ही केस दाबा। आता रवी राणांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानं सरकारनंही तात्काळ याची दखल घेत राज्याच्या गुप्तचर विभागाला उमेश कोल्हे प्रकरणासंदर्भात सर्व मुद्दे कळवले जातील आणि उद्धव ठाकरेंच्या त्या फोनची चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली। उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेतली जाईल आणि त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवरती आहे। तर या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं विस्तृत अहवाल 15 दिवसाच्या आत मागवला जाईल। दिशा सालियन प्रकरणावरून आधीच विरोधक आक्रमक झालेत, त्यावरून गुरुवारच्या पूर्ण दिवसाचं कामकाज विस्कळीत झालं। त्यात आता रवी राणांनी उमेश कोल्हे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। खरं तर लोकहिताच्या मुद्द्यावर अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित आहे, पण सध्या तरी अधिवेशनात नको त्या मुद्द्यांवरूनच जास्त राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळतंय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आमदार रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप होतोय. फोनवरून जीवे मारण्याची धमकी असल्याचा हा दावा राणा समर्थकांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे समर्थकांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप राणा समर्थकांकडून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात राणा समर्थकांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हिवाळी अधिवेशनामध्ये चांगलंच गाजतंय. पुढील आठवड्यातही हा मुद्दा गाजणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत आणि यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने येणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिशा सालियान प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या प्रकरणावरून गुरुवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. तब्बल 9 वेळा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच शमण्याची चिन्ह दिसत नाही, कारण नाना पटोले यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची खोटी माहिती दिल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. पदाचा दुरुपयोग करून सभागृहाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर सोमवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल असं पटोले यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पवित्र सभागृहामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती देऊन सभागृहाची आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल केली. सोमवारी त्यांच्यावर आम्ही प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू. एकनाथ शिंदेंवर झालेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी दिशा सालियान प्रकरण उकरून काढण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. दिशाच्या मृत्यूची चौकशी CBI कडून करण्यात आली आणि त्याचा सविस्तर अहवाल देखील सादर करण्यात आला. तरी सुद्धा जाणून बुजून खोटी माहिती दिल्याचा दावा पटोले यांनी केला. 2 मुद्दे डायरेक्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न त्या ठिकाणी येणार आणि म्हणून या पद्धतीचं एक राजकारण आदित्य ठाकरेला घेऊन विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे. दिशा सालियान प्रकरणात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं पुरावे नष्ट केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता. आता SITची घोषणा झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले, तर सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे विरोधक हादरल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरलं. आता सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाना पटोले हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्यानं पुन्हा एकदा सभागृहात राजकीय खणाखणी पाहायला मिळेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राहुल शेवाळेंवरती आरोप केल्यानंतर आता राहुल शेवाळेंनीही मनीषा कायंदे यांच्यावरती प्रत्यारोप सुरू केलेले आहेत. मनीषा कायंदेंनी एका माजी आमदाराला ब्लॅकमेल केल्याचा आरोप राहुल शेवाळेंनी केलेला आहे. एवढंच नव्हे तर मनीषा कायंदेंचे गँगस्टर DK राव टोळीशी लागे बांधे असल्याचं शेवाळेंनी सांगितलंय. या प्रकरणी राहुल शेवाळेंनी कायंदेंची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तर शेवाळेंच्या या आरोपांसंदर्भात न्यूज 18 लोकमतनं वारंवार संपर्क साधला, पण त्यांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून या प्रकरणावरती बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मनीषा कायंदेंनी केलेल्या आरोपांनंतर राहुल शेवाळेंच्या SIT चौकशीचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी हे आदेश दिलेले होते. तर माझं पण मनीषा कायंदेंच्या विरुद्ध पत्र मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. मनीषा कायंदे यांचे ज्यांनी गँगवॉरचे DK रावशी संबंध ठेवून कसं कोणाला एका माजी आमदाराला धमकावलं याची सगळी माहिती मी विधानसभा अध्यक्षांना आणि गृहमंत्र्यांना दिलेली आहे आणि त्यांची पण चौकशी होतील. जे काय सत्य आहे ते लोकांसमोर येईल. हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांना वाऱ्यावरती सोडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आल्यानं महाविकास आघाडीनं विधानसभेच्या कामकाजावरती बहिष्कार टाकलाय.
सामान्यांच्या प्रश्नांऐवजी दिशा साली यांच्या मुद्द्यावरती अधिवेशन केंद्रित झालंय आणि त्यामुळे आता राजकारण्यांना राजकारण महत्त्वाचं आहे की जनतेचे प्रश्न, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विरोधकांनी त्यांचा मुद्दा रेटण्यासाठी तर टोकाची भूमिका घेतलेली नाही ना, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार, विधानसभेत विरोधकांची आक्रमक भूमिका, जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय कुरघोड्या, सत्तेच्या साठमारीत जनहिताचे प्रश्न चिरडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी अमान्य केली आहे. त्यामुळे विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलं. दरम्यान विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं. अधिवेशनात जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावे ही अपेक्षा असते. मात्र अधिवेशनात दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरूनच दोन्ही बाजूंनी एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचे डाव आखले जात आहेत. अधिवेशनाच्या निमित्तानं सरकार आणि विरोधक एकाच सभागृहात असतात. त्यामुळे विरोधक प्रश्न विचारून समस्या मार्गी लावतात. मात्र या प्रकारे कामकाजावरती बहिष्कार घालणं म्हणजे जनतेवरतीच अन्याय केल्यासारखं आहे. विरोधकांनी त्यांचा मुद्दा रेटण्यासाठी तर टोकाची भूमिका घेतली नाही ना, असा प्रश्न निर्माण झालाय. सभागृहामध्ये महागाई, बेरोजगारी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या मागासलेल्या भागातले महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. त्याची चर्चा होण्याच्या करता हे अधिवेशन बोलवलेलं आहे. त्या चर्चेला कुठेतरी बगल द्यायची आणि तिसरेच विषय त्या ठिकाणी आणायचे. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तयार आहे. सरकारला जनसामान्यांचे प्रश्न सोडवायचेत. त्यासाठी विधेयक तयार करणं, चर्चा करणं यासाठी सरकार सभागृहात उपस्थित आहे. मात्र विरोधकच वारंवार सभात्याग आणि बहिष्काराचं अस्त्र उगारत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. विरोधक सभागृहात तोंड उघडतात तर तो केवळ आणि केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी किंवा जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी तोंड न उघडता फक्त नॅरेटिव्ह कसा सेट करता येईल यासाठीच फक्त तोंड उघडतात, असं चित्र सभागृहामध्ये निर्माण झालेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी वर्षभर राजकारण केलं तरी सामान्य जनतेचं काही म्हणणं नाही. अधिवेशनाच्या काळात दोघांनी गांभीर्यानं विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणं अपेक्षित आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचं प्राधान्य चुकत असल्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न सुटणार तरी कधी, हा प्रश्न उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावरती आहेत. नागपुरामध्ये त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केलेली आहे. तर पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र दिल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनामध्ये भेट झालेली आहे आणि या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड काही वेळ चर्चाही केली. या भेटीनंतर आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणं पाहायला मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आज रात्री उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात जोरदार युतीच्या चर्चाही सुरू झालेल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि नागपुरामध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देखील दिलंय आणि यावेळी त्यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून हे पोट्ट काय करणार असं लोक म्हणतील, मात्र काही दिवसांनी हे पोट्ट तुमच्यावरती वरवंटा फिरवेल असा इशारा राज ठाकरेंनी पक्षाची खिल्ली उडवणाऱ्यांना दिलेला आहे. मनसे पक्ष वाढत असल्याचा काहींना त्रास होत असून हे स्वाभाविक असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. आज म्हणजे माझे शाखाध्यक्षांना ज्या माझ्या नियुक्त्या झालेल्या आहेत, अनेक लोक म्हणतील त्यांच्या त्यांच्या भागात हे पोट्ट काय करणार, हेच पोट्ट नंतर वरवंटा फिरवणार तुमच्यावर. त्याच्यामुळे ज्यांना हसायचं असेल त्यांनी हसावं. कालांतराने त्यांच्या लक्षात येईल की अरे हे खूपच वाढले, खूपच मोठे झाले, यांचे नगरसेवक निवडून द्यायला लागले, यांचे आमदार निवडून द्यायला लागले, यांचे खासदार निवडून द्यायला लागले. आणि मला असं वाटतं प्रत्येक राजकीय पक्ष या फेजमधनं गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नंतर कालांतराने भारतीय जनता पक्षाचा झाला. या प्रत्येक फेजेस असतात. काही काळाने दुसरी माणसं येत असतात.
कारण असलेल्या माणसांना लोकही कंटाळतात. सर तेच चेहरे येत आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून अधिवेशनामध्ये रणकंदन माजलंय. दिल्लीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत बसवराज बोम्मई आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. पण यानंतरही बोम्मईंची बोंबाबोंब सुरूच असल्यानं विरोधकांनी आता महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच संशय उपस्थित केलेला आहे. कर्नाटकच्या मगरुरीला कुणाची साथ? सीमा प्रश्नावरून विरोधकांचा घणाघात. सरकारची भूमिका संशयास्पद, विरोधकांचा आरोप. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. कर्नाटक सरकारच्या मगरुरी विरोधात आक्रमक झालेले विरोधक. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून विरोधकांकडून सीमा प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधतायत. त्याच दरम्यान आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचे प्रयत्न सुरू केल्यानं विरोधक आक्रमक झालेत. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही बोम्मईंची सीमा प्रश्नी बोंबाबोंब सुरूच असल्यानं आता विरोधकांनी या प्रकरणात थेट सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केलाय. सरकार म्हणून जे असतं, नेतृत्व जे करतात, त्यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. जनतेची, आपल्या राज्याची अस्मिता सांभाळली पाहिजे. बोम्मई ज्यावेळेस एक हिंचही जागा देणार नाही असं म्हणतात, याचा अर्थ काय? आणि आपण काही उत्तर द्यायला, म्हणजे नेतृत्वानं उत्तर द्यावं लागतं, नेतृत्व उत्तर द्यायला तयार नाही. भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे जे नेते आहेत ते जे सांगतील त्याच पद्धतीनं या सरकारमधली भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील. त्यामुळे ती कणखर भूमिका, जसा महाराष्ट्र कणखर आहे संबंध देशात, आणि दिल्लीच्या पुढे कधी वाकला नाही, पण ती परिस्थिती आता दिसत नाही. एकीकडे महाविकास आघाडीचे आमदार अधिवेशनात सरकार विरोधात आंदोलनं करत असतानाच इकडे खासदार संजय राऊतांनीही सीमाप्रश्नी सरकारवर घणाघात केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावादामध्ये तेल आणि आग लावण्याचं काम बोम्मई यांची जीभ जास्त चालते किंवा वळवळते ती यासाठी की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची तोंड बंद आहे. आता विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला जात असला तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत. शोक प्रस्ताव संमत झाला की चंद्रकांत दादा पाटील, आम्ही दोघंही शिंदे साहेबांशी, फडणवीस साहेबांशी याच्यावर चर्चा करून आपल्या लोकांना पुन्हा जो या ठिकाणी कर्नाटकमध्ये 19 तारखेला येण्यापासून थांबवलं गेलं, या बाबतीतली तीव्र नाराजी आम्ही केंद्राला कळवण्याच्या विचारामध्ये आहोत. एकंदरीतच सीमा प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान पेटवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारनं त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधात ठराव केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ख्रिश्चन मिशनरीज कडून नगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या धर्मांतराचा मुद्दा हा विधानसभेत गाजला आणि या प्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडेकर यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. पंजाबमधील कमल सिंग मिशनऱ्यानं महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न केलेला होता, मात्र त्याच्यावरती दराडेनं कारवाई करण्यास टाळाटाळ केली. तर दुसरीकडे दराडेंच्या बदलीच्या निषेधार्थ आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही प्रताप दराडेंनी तब्बल 8 महिने आरोपी कमल सिंगवर कारवाई केली नाही. इतकंच नाही तर आरोपीवरती किरकोळ स्वरूपाची कलमं लावण्यात आलेली होती. ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठेही स्पर्श हे ख्रिश्चन मिशनरी करत होते. अध्यक्ष महोदय, हा कमल सिंग पंजाब मधून येतो, नगर जिल्ह्यातल्या खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यावरती आदिवासींना, दलितांना ख्रिश्चन करण्याचं काम करतो अध्यक्ष महोदय. आणि हे सगळं कसं चालतं अध्यक्ष महोदय? त्या कमल सिंग सोबत तिथला PI दराडे सोबत राहून पूर्ण त्याचा प्रवास, जसा काय याचा प्रवास प्रमुख आहे, हा PI दराडे काय करतो अध्यक्ष महोदय? पूर्ण संरक्षण देऊन धर्मांतर करण्याची सुपारी ह्या PI दराडेने घेतली अध्यक्ष महोदय. आमच्या हिंदूंचा धर्मांतर करण्याचं मोठं षडयंत्र, ज्या ठिकाणी दलितांच्या स्मशानभूमी होत्या, ज्या ठिकाणी आमच्या मातंग समाजाच्या, बौद्ध समाजाच्या, चांभार समाजाच्या, आदिवासींच्या स्मशानभूमी होत्या, जिथं दहन व्हायचं अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी क्रॉस लावला जातं अध्यक्ष महोदय. प्रत्येक थडग्यावरती हे चाललंय अध्यक्ष महोदय. नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत चर्च उभे केलेत अध्यक्ष महोदय. या ठिकाणी तो पोलीस स्टेशनला श्री
प्रताप दराडे नावाचा जो अधिकारी आहे तो अशा पोलीस स्टेशनच्या पदावरती तिथं ठेवणं योग्य नाही. आजच्या आज त्या अधिकाऱ्याला जिल्हा नियंत्रण कक्षाला या ठिकाणी हलवलं जाईल, कंट्रोलला त्याला घेतलं जाईल आणि 15 दिवसाच्या आत त्याची ऍडिशनल एसपी मार्फत चौकशी करून चौकशीत तो दोषी आढळला तर पुढची कडक कारवाई सुद्धा त्याच्यावर केली जाईल. नागपूर हिवाळी अधिवेशनामधील आमदार निवासस्थानामधील उपहारगृहामध्ये आमदारांच्या कब्बशा टॉयलेटच्या पाण्यानं धुतल्या जात असल्याचा प्रकार हा ताजा असतानाच आता असाच आणखी एक प्रकार समोर आलेला आहे. विधिमंडळ परिसरामध्ये आमदारांसाठी बनवल्या जाणाऱ्या ज्यूससाठीची फळं ही शौचालयाबाहेर स्वच्छ केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरून ज्यूस घेतात. जागा नसल्यानं शौचालयाबाहेर फळं स्वच्छ करत असल्याचं ज्यूस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. मात्र यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. करोडो रुपये ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस सर्व्हिस पण चांगली मिळाली पाहिजे, स्वच्छता पण राहिली पाहिजे आणि कुठेही असले गैरप्रकार होता कामा नये याबद्दल सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे हेच आमचं मत आहे. सरकारचा जो वचक असला पाहिजे दुर्दैवाने तो वचकच पाहायला मिळत नाही म्हणून या घटना सातत्याने घडतायत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू झपाट्यानं वाढतोय. जगातही रुग्ण वाढू लागलेल्या भारतामध्ये मात्र नव्या दैनंदिन रुग्णांची संख्या ही 200च्या आत असली तरीही सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावं असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. तर केंद्र सरकारकडून नेमके कुठले राज्य सरकारला निर्देश देण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सतर्क रहा असं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सांगितलंय. जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्यावरती भर द्या. कोरोना चाचण्या वाढवा. लसीकरण न झालेल्यांचं लसीकरण करा. रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांची तयारी करा. कोविड पंचसूत्री अंमलात आणा. घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या. नव्या वर्षाचं स्वागत हे देवदर्शनानं करण्याची तयारी तुम्ही केलेली असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील देवस्थानं प्रमुख जी आहेत ती अलर्ट झालेली आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून कर्मचाऱ्यांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. भाविकांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक करण्यात आलेला आहे. तिकडे शिर्डीच्या साई मंदिर प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेण्यात येते. साई भक्तांनी मास्क वापरावा आणि कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. तर वणीच्या सप्तशृंगी मंदिरातही भाविकांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात आलंय. पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर सतर्क झालेलं आहे. मंदिर प्रशासनाकडून गणेश भक्तांना मास्कचं वाटप करण्यात येत आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीच्या वेशीवरती आली आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचं आवाहन केलेलं आहे. पण काँग्रेस ही यात्रा रोखण्यास तयार नाहीये आणि त्यामुळे केंद्र सरकार आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत जोडो यात्रेवरून दिल्लीतील केंद्रीय राजकारण चांगलंच तापलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काही काळासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचं आवाहन राहुल गांधींना केलं होतं. मात्र राहुल गांधींनी आरोग्य मंत्र्यांचं आवाहन फेटाळून लावलंय. भारत जोडो यात्रेला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता केंद्र सरकारकडून ही यात्रा रोखण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. तसंच यावरून केंद्र सरकारला थेट आव्हान दिलंय. अब यात्रा को रोकने के लिए बहाने बन रहे हैं. मास्क पहनो, यात्रा बंद करो, कोविड फैल रहा है, सब बहाने हैं. हिंदुस्तान की शक्ति से, हिंदुस्तान की सच्चाई से
ये लोग डर गए हैं। 20 डिसेंबरला मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना एक पत्र लिहिलं होतं. देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं सांगतानाच देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र आता यावरून राजकारण सुरू झालंय. भाजपनं भारत जोडो यात्रेवरून काँग्रेसवर टीका केली आहे. हर एक हम सेफ रहे और अपने घर रहे, जिससे ये बीमारी ज़्यादा ना फैले, इसी तरह उन्होंने कहा है. और हम भी चाहेंगे कि भाई आपकी जो यात्रा है उसके अंदर काफ़ी सारी भीड़ रहती है, तो वो भीड़ ना हो और साथ में ये भारत हमारा सेफ रहे, यही हमारी सबसे आग्रह है भारतवासियों को. एकीकडे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे. त्यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय. शनिवारी भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत पोहोचणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कोरोनाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. महाराष्ट्राचा चित्ररथ हा परेडमध्ये एक प्रकारची महाराष्ट्राची शान, अस्मिता म्हणून ओळखला जातो. आणि याच दिल्लीमधल्या चित्ररथाच्या पथसंचलनामध्ये आता महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होणार आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीमधील परेडमध्ये चित्ररथ असणार का याबाबत शंका व्यक्त करण्यात आलेली होती. मात्र आता राजनाथ सिंगांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला विशेष परवानगी दिल्यानं महाराष्ट्रातील जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. तर प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील परेडमध्ये सामील होणार आहे. आणि या संदर्भात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे आभार मानले. पण मी माझ्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आग्रह केला, हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाचा औचित्य साधत आपण विशेष बाब म्हणून जरी यावर्षी खंड देण्याचा आपण निर्णय केला असला तरी विशेष बाब म्हणून आम्हाला यामध्ये संधी द्यावी. मी सन्माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांना धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या विनंतीला मान्य केलं आणि महाराष्ट्राला संधी दिली. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती जोरदार धुमश्चक्री झाली. छत्तीसगडच्या हद्दीमध्ये शिरून जवानांनी केलेल्या कारवाईमध्ये 2 जहाल माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. मृतांमध्ये माओवादी नेता भास्करची पत्नी अनिता हिचा समावेश आहे. तर तिच्यावरती 2 राज्यांचं मिळून 30 लाखांचं बक्षीस होतं. दुसरा मृत माओवादी हा भास्करचा सुरक्षा रक्षक आहे. आणि या कारवाईमध्ये जखमी झालेल्या एका माओवाद्याला अटक करण्यात आली आहे. आणि या कारवाईमध्ये 2 SLR सह 3 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 300 C-60 जवानांनी 20 किलोमीटर प्रवास करून घनदाट जंगलात ही कारवाई केली आहे. ते जॉईंट ऑपरेशनमध्ये जेव्हा कॉम्बिंग ते सीमाचे महाराष्ट्राचे सीमाचे पलीकडे छत्तीसगडमध्ये करत होता, ते टेकामट्टे गावामध्ये नक्षलवाद्यांनी आमचे जॉईंट पोलीस पार्टीवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. आणि त्या एक्सचेंज ऑफ फायरमध्ये 2 नक्षल, एक महिला नक्षल आणि एक पुरुष नक्षल यांचे मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये पुढील कारवाई गडचिरोली जिल्हा पोलीस दल करीत आहे. अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या वतीनं यंदा कला दर्पण पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यंदाचा कला दर्पण जीवन गौरव पुरस्कार हा सुषमा शिरोमणी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर पत्रकारितेसाठी रवींद्र पाथरे यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर यंदाच्या वृत्तवाहिन्यांच्या नामांकनांचीही घोषणा करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट वाहिन्यांच्या नामांकनामध्ये न्यूज 18 लोकमतला 2 नामांकनं मिळालेली आहेत. तर यंदाचा हे पुरस्कार येत्या 27 डिसेंबरला सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियम वांद्रे इथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपत्ती येत असतात आणि तरी देखील ती जीवाच्या आकांतानं पूर्ण करायची असतात, असं अर्चना नेवरेकर फाउंडेशन या संस्थेनं गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे कलेचा आणि कलाकारांचा सन्मान करण्याचं ध्येय साकारलेलं आहे. ते यंदा देखील पूर्ण होत आहे.
70च्या दशकामध्ये बिकिनी किलर म्हणून कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराज तुरुंगातून तो सुटलेला आहे. गेली 19 वर्ष तो नेपाळच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता. पैशांसाठी 20हून अधिक पर्यटकांची हत्या केल्याचा शोभराजवरती आरोप आहे. थ्रिलर सिनेमाच्या कथानकाप्रमाणे त्याच्या गुन्ह्यांचा काळा इतिहासही आहे. बिकिनी किलर म्हणून कुख्यात असलेला चार्ल्स शोभराज 2 दशकानंतर नेपाळच्या तुरुंगाबाहेर आलाय. नेपाळच्या सुप्रीम कोर्टानं शोभराजच्या सुटकेचा आदेश दिल्यानंतर शुक्रवारी त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. चार्ल्स शोभराज कुणी साधासुद्धा गुन्हेगार नाही, तर त्याच्यावर 20हून अधिक खुनांचा आरोप आहे. तुरुंगातून पसार होण्यात तो माहीर आहे आणि म्हणूनच चित्रपट निर्मात्यांनाही त्याची भुरळ पडली नाही तरच नवल. त्याच्यावर सिनेमा आणि वेब सिरीज बनवण्यात आली आहे. एकेकाळी विविध देशांच्या तपास यंत्रणा शोभराजच्या मार्गावर होत्या. मात्र अत्यंत चलाक असलेल्या चार्ल्सनं प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा दिला. काही वेळा तो पोलिसांच्या हाती लागला, मात्र शिताफळीनं तो तुरुंगातून पसारही झाला. चार्ल्स शोभराजचा गुन्हेगारी इतिहास एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथानकाप्रमाणे. चार्ल्स शोभराज अनेक भाषा बोलण्यात पटाईते, त्यामुळे युरोपपासून आशियापर्यंतच्या अनेक देशात त्याचा वावर होता. 70च्या दशकात थायलंडमध्ये त्याने 6 परदेशी पर्यटक महिलांची ड्रग्ज देऊन हत्या केली. पटाया समुद्र किनाऱ्यावर त्या महिला बिकिनी घातलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यामुळेच चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर असं नाव पडलं. शोभराजनं जवळपास 2 दशकं भारतातील तुरुंगात घालवलेले. या काळात त्यानं 2 वेळा पोलिसांच्या हातावर तुरी दिली होती. 1971 मध्ये शोभराज आजारपणाचा बहाणा करून रुग्णालयात पोहोचला आणि त्यानंतर तिथून तो पसार झाला होता. दिल्ली पोलीस आले आणि त्याला पकडून दिल्लीला घेऊन गेले आणि मग आपलं बांगलादेशचं युद्ध सुरू झालं, ब्लॅकआउट सुरू झाला आणि त्यांनी नाटक केलं की माझ्या पोटात दुखतंय, माझं ऑपरेशन करायचंय. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि अंधाराचा फायदा घेऊन ब्लॅकआउटच्या पाईपवरून उतरून तो पळून गेला. 1976 मध्ये शोभराजला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात आलं होतं. पण 10 वर्षांनी म्हणजेच 1986 मध्ये शोभराज फिल्मी स्टाईलनं तुरुंगातून पसार झाला. आपला वाढदिवस असल्याचं सांगून त्यानं तुरुंग रक्षकांना मिठाई वाटली. मिठाईतून मुंगीचं औषध देऊन तो फरार झाला होता. पण जास्त काळ तो पोलिसांना गुंगारा देऊ शकला नाही. रिव्हॉल्वरच्या स्कॉटनी मग हॉटेलवाल्याला बोलवलं, ते सगळ्या काथ्या सुतळ्या बांधून त्याला बेडिंग सारखा बांधला. कारण तो ब्लॅक बेल्ट होता, कुठं काय धक्का मारेल, काय पळून जाईल काय माहिती. त्याला व्यवस्थित बांधला, आमच्या गाडीमध्ये कारमध्ये झोपवला. त्याच्या उरावर 2 शिपाई बसवली, त्यांच्या हातात डबडी दिली. म्हटलं काय त्याला शिवशा करायची, ह्याच्यात करायची, ह्याला हलू द्यायचं नाही. आणि मग कमिशनर साहेबांना फोन केला, म्हटलं साहेब पकडला त्याला. चार्ल्स शोभराजवर थायलंडमध्ये खुनाचे गुन्हे दाखल होते. त्या प्रकरणात त्याला मृत्यूदंडाच्या शिक्षेची दाट शक्यता होती. त्या शिक्षेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो तिहार तुरुंगात पसार झाला आणि पुन्हा त्यानं स्वतःला अटक करून घेतल्याचं बोललं जातं. 2003 मध्ये त्याला नेपाळ पोलिसांनी अटक केली होती. आता जवळपास 19 वर्षांनी हा बिकिनी किलर पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर पडला. पुण्याहून चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. कार्मायकल रोड स्फोटक प्रकरणी आरोपी रियाज काझीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. गुन्ह्यामधील पुरावे नष्ट करणं आणि मनसुख हिरेनच्या खुनांचा कट आखल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. कार्मायकल रोड स्फोटक आणि मनसुख हिरेन खून प्रकरणी रियाज काझीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. कार्मायकल रोडवरील वाहनात स्फोटक आणि धमकीची चिठ्ठी ठेवल्याचा काझीवर आरोप आहे. तसंच काझीनं मनसुख हिरेनच्या खुनाचं षडयंत्र आखल्याचा तपास यंत्रणांना संशय. रियाज काझीनं यापूर्वी विशेष एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र एनआयए कोर्टानं जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काझीनं हायकोर्टात दाद मागितली होती. जो बेलेबल ऑफेन्समध्ये आम्हाला अरेस्ट केलेली होती त्याला माननीय उच्च न्यायालयाने बेल ग्रँट केलेला आहे आणि कंडिशन्स हे आहेत की सॅटर्डेला, आता परफेक्ट कंडिशन्स एकदा अपलोड केल्यानंतर कळतील. सॅटर्डेला एनआयए ऑफिसमध्ये त्यांना जाऊन हजेरी लावायची आहे आणि ट्रायल कोर्टमध्ये पण त्यांना यायला पाहिजे अशी, आणि श्युरिटी जे आहे कंप्लायन्स ते करावं लागतील. या कंडिशन्स आहेत. 25 फेब्रुवारी 2021ला मुंबईच्या कार्मायकल रोडवर स्फोटक असलेलं बेवारस वाहन आढळून आलं होतं आणि त्या वाहनाचा मालक मनसुख हिरेनची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात होती. मात्र या चौकशी दरम्यान हिरेनचा खून झाला
मात्र धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही प्रकरणांचा मास्टरमाइंड चौकशी अधिकारी सचिन वाझे असल्याचं उघड झालं आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्ये प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. एनआयएनं सचिन वाझेचा सहकारी पोलीस अधिकारी रियाज काझीला अटक केली होती. मात्र आता कोर्टाच्या निर्णयामुळे काझीला दिलासा मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.